नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दिवाळी फराळाची सिरीज आपण पाहत आहे. तर आज आपण पाहूयात लक्ष्मीपूजनासाठी हमखास लागणारा फराळाचा पदार्थ म्हणजे अनारसा. अतिशय कुरकुरीत, मस्त, जाळीदार आणि कमी तेलकट अनारसे कसे बनवायचे हे आपण आज पाहणार आहोत. योग्य पद्धतीने अनारसे कसे थापून घ्यायचे ज्यामुळे खसखस सुद्धा थापताना खूप कमी लागते. शिवाय प्रत्येक अनारसा एकसारख्या आकाराचा बनतो. अनारशातलं सगळं तेल निघून जाण्यासाठी काय करायचं? अनारसा तळताना कसा तळून घ्यायचा ज्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळला जाईल आणि तेल सुद्धा जास्त पिणार नाही. तर या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. परफेक्ट अनारसा बनण्यासाठी अगदी योग्य पद्धतीने अनारशाचं पीठ सुद्धा बनवावं लागतं. तर अगदी परफेक्ट अनारशाचं पीठ कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर चला तर मग कुरकुरीत जाळीदार अनारसा कसा बनवायचा ते पाहूयात. तर हे अनारशाचं पीठ आदल्या दिवशी बनवून ठेवलेलं आहे. याला मी 5 ते 6 दिवस आंबवून घेतलेलं नाही, लगेचच दुसऱ्या दिवशी याचे अनारसे बनवायला घेतलेत. तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशीच हे अनारशाचं पीठ किती घट्टसर झालेलं आहे. अनारसा हातावर जरी थापून घेतला तरी अगदी व्यवस्थित येतोय. याच्या कडेला सुद्धा चिरा पडत नाहीत, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता पहिली टिप म्हणजे अनारसा बनवताना आपल्याला नेहमी तेलाचा हात घ्यावा लागतो, कारण हे पीठ खूप चिकट असतं. तर त्यासाठी तेलाची किंवा विकतच्या तुपाची रिकामी झालेली जी पिशवी असते किंवा जे पॅकेट असतं तेच आपल्याला अनारसा थापण्यासाठी वापरायचं आहे. तर हे पहा, मी तुपाची बॅग कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला याला लावण्यासाठी एक्स्ट्रा तेलाची काही गरज नाही. या पॅकेटला किंवा बॅगला उरलेलं जे तूप आहे तेच आपण यासाठी वापरणार आहे. अनारसा थापून घेताना आपण खूप मोठी चूक करतो, ती म्हणजे हातानेच थोडीशी खसखस काढून पोळपाटावरती किंवा अशा पद्धतीच्या पॅकेटवरती ठेवतो. त्यामुळे खसखस आपल्या हाताला सुद्धा चिकटते आणि इकडे तिकडे जास्त पडते सुद्धा, वेस्ट व्हायची शक्यता असते. आता बोटांना चिकटलेली जी खसखस आहे ती अनारसाच्या वरच्या बाजूला सुद्धा चिकटली जाते. त्यामुळे अनारसा तळताना एका बाजूची खसखस तेलामध्ये उतरते. अनारशाला आपल्याला फक्त एकाच बाजूने म्हणजे वरच्या बाजूने खसखस लावून घ्यायची असते. पण या पद्धतीने जर अनारसा थापला तर खसखस सगळ्या बाजूने लागली जाते आणि त्यामुळेच तेलामध्ये खसखस उतरण्याची शक्यता खूप जास्त असते. तर त्यासाठी हे पहा, या पद्धतीने आपल्याला अनारसा थापून घ्यायचा आहे. तर हे पहा, वाटीमध्ये खसखस घेतलेली आहे, प्लेटमध्ये सुद्धा घेऊ शकता. पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे. हे पीठ चिकट असल्यामुळे बोटांना व्यवस्थित चिकटतं. तो असाच गोळा खसखस घेतलेल्या वाटीमध्ये घेऊन खसखस एका साईडने व्यवस्थित चिकटवून घेतली आणि तसाच उचलून पुन्हा या बॅगवरती ठेवून दिला. या बॅगला जे तूप आहे त्यातलंच थोडंसं बोटाला लावून घेतलं. सुरुवातीला या पद्धतीने अनारसा आपल्याला फिरवून घ्यायचंय. यामुळे एकतर याला सुरुवातीला गोल आकार येतो, खसखस व्यवस्थित एका साईडला चिकटली जाते. एकदा याला गोल आकार आल्यानंतर मधला भाग सुद्धा थोडासा थापून घ्यायचा आणि अनारसा एकसारखा करून घ्यायचा. त्यानंतर याच्या कडा सुद्धा हलक्या हाताने थापून घ्यायच्या, म्हणजे सगळा अनारसा एकसारख्या जाडीचा बनतो. तर तुम्ही पाहू शकता किती पातळ इथे मी अनारसा थापून घेतलेला आहे. बोटांना सुद्धा अजिबात खसखस चिकटून राहत नाही. सुरुवातीलाच तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. खसखस लावलेली बाजू वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तेलामध्ये अनारसा सोडून घ्यायचा. अनारसा तळताना सुद्धा खूप काळजीपूर्वक तळून घ्यावा लागतो. तर तुम्ही पाहू शकता अनारसा तेलावरती तरंगायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एका झाऱ्याने याला दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता झाऱ्यानेच याच्यावरती गरम तेल सोडत राहायचं. अनारसा तेलामध्ये सोडून एकाच झाऱ्याने जर तळायला गेला तर याची खालची साईड जास्त तळली जाते, जास्त गडद रंगाची होते. त्यामुळे 2 झारा इथे वापरायचा आहे. एका झाऱ्यामध्ये अनारसा काढून घेतला आणि दुसऱ्या झाऱ्याने थोडं थोडं तेल सोडत अनारसा व्यवस्थित तळून घेतला. याचा रंग लगेचच बदलू शकतो, यापेक्षा गडद रंगावर तळायचं नाही. तर हे पहा, याची खालची बाजू सुद्धा व्यवस्थित तळली गेलेली आहे. आता यातलं सगळं तेल निथळण्यासाठी झारा थोडा वेळ अशा पद्धतीने एका साईडला कलता ठेवायचा, म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते सुद्धा निघून जातं. काढून ठेवताना सुद्धा प्लेटमध्ये न काढता एखाद्या जाळ्यावरतीच काढून ठेवायचा. तर हे पहा, अजून एक अनारसा मी तुम्हाला थापून दाखवत आहे. तर हे पहा, खसखस घेतलेल्या वाटीमध्ये हा गोळा फिरवून घेतला. यामुळे अनारशाच्या एका बाजूला अगदी कडेपर्यंत व्यवस्थित खसखस लागली जाते. त्यामुळे थापताना पुन्हा पुन्हा खसखस घ्यायची गरज लागत नाही आणि बोटांना सुद्धा चिकटत नाही. आता हे पहा, अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी बोटांच्या साह्याने याला फिरवून घेतलं. तुम्ही पाहू शकता हे पीठ अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आहे, त्यामुळे याला मस्त गोल आकार येतोय. बोटांना थोडंसं तूप लावून घेतलं आणि आता जो सेंटरचा वर आलेला भाग आहे तो सुद्धा हलक्या हाताने थापून घेतला. त्यानंतर हलक्या हाताने याच्या कडा सुद्धा थापून घेतल्या आणि हे पहा, अजिबात बोटांना खसखस चिकटून राहिलेली नाही.
आपल्याला हवा तेवढा पातळ अनारसा थापून घेता येतो. कुरकुरीत अनारसा हवा असेल तर पातळ थापून घ्या. बाहेरून कुरकुरीत आणि आतून थोडासा मऊ हवा असेल तर जाड थापून घ्या. मला कुरकुरीत अनारसे आवडतात त्यामुळे मी पातळच थापून घेतलेला आहे. सुरुवातीलाच तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मात्र सगळे अनारसे मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे. खसखस लावलेली बाजू वरच्या साईडला करून अनारसा तेलामध्ये सोडला. लगेचच याला झारा लावायचा नाही. अनारसा तेलावर तरंगल्यानंतरच दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्यानंतर एका झाऱ्याने याच्यावरती तेल सोडत राहायचं. या रंगावरती आल्यानंतर अनारसा काढून घ्यायचा. तर हे पहा, याच पद्धतीने सगळे अनारसे आपल्याला करून घ्यायचे आहेत. हे पहा, याची खसखस आहे तशीच आहे, अजिबात तेलामध्ये वेगळी झालेली नाही. तर हे पहा, अर्धा किलो तांदळाचं हे पीठ मी बनवून घेतलेलं होतं. त्यातलं अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच मी पीठ वापरलेलं आहे. आता एवढ्या पिठाचे किती अनारसे झाले, किती किलोचे झाले हे आपण पुढे पाहणारच आहे. तर हे पहा, याचा शेवटचा गोळा उरलेला आहे. एवढ्याच क्वांटिटीचं मी अनारसे बनवणार आहे. तर हे पहा, अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी पिठाचे एवढे अनारसे बनवून तयार झालेले आहेत. जास्त छोट्या आकाराचे सुद्धा हे अनारसे नाहीत, अगदी परफेक्ट आकाराचे अनारसे बनलेले आहेत. शिवाय खसखस सुद्धा तुम्ही पाहू शकता, यातली सुद्धा अजून उरलेली आहे. आणि शेवटचं अनारसा तळून झालेला आहे आणि तेल सुद्धा तुम्ही पाहू शकता आहे तसंच आहे, जास्त कमी झालेलं नाही. तर उरलेलं जे पीठ आहे ते मी 5 ते 6 दिवसांसाठी मुरत ठेवणार आहे. आता अनारशातलं सगळं तेल निथळून जाण्यासाठी खूप ही मस्त ट्रिक आहे. तर त्यासाठी पुरण वाटायची जी जाळी असते किंवा या ठिकाणी कोणतीही जाळी वापरू शकता. त्यामध्ये अशा पद्धतीने हे अनारसे ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा, अनारसे आपल्याला उभे करून ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने सगळे अनारसे उभे करून ठेवायचे. सगळे अनारसे या पद्धतीने ठेवल्यानंतर 1 तासभर तरी याला असंच ठेवून द्यायचंय. म्हणजे सगळं तेल अनारशाच्या एका साईडला उतरलं जातं आणि त्यामुळे सगळं तेल निथळायला सुद्धा मदत होते. 1 तासानंतर पुन्हा हे अनारसे हे पहा या पद्धतीने ठेवून द्यायचे. म्हणजे उरलेलं थोडं जरी तेल असेल तर ते सुद्धा सगळं निथळून जातं. आता हे असेच अनारसे 3 ते 4 तास तरी ठेवायचे आहेत किंवा रात्रभर सुद्धा हे अनारसे असेच ठेवू शकता. म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत सगळं तेल त्यातलं निथळून जातं. अनारसा अजिबात तेलकट राहत नाही, सगळं तेल निघून जातं आणि त्यामुळे बाधत सुद्धा नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता यातलं सगळं तेल निथळून गेलेलं आहे. आता हे एका कॅरी बॅगमध्ये पॅक करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मस्त कुरकुरीत जाळीदार असे हे अनारसे बनलेले आहेत. रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. आतपर्यंत व्यवस्थित तळले गेलेले आहेत. खसखस सुद्धा अगदी कडेपर्यंत व्यवस्थित चिकटली गेलेली आहे. त्यामुळे अनारसा दिसायला खूप सुंदर दिसतो. तुम्ही पाहू शकता पीठ सुद्धा जास्त दिवस मुरत ठेवलेलं नाही. लगेचच दुसऱ्या दिवशी याचे अनारसे बनवले आणि हे पहा किती छान जाळीदार बनलेले आहेत. अगदी एकसारखे गोल सुंदर रंगाचे अनारसे बनलेले आहेत. यामध्ये गुळाचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे अगदी परफेक्ट हे गोड बनलेले आहेत. याची जाडी तुम्ही पाहू शकता. आपल्याला हवं तेवढं याला पातळ थापून घेता येतं. अनारसे अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले तरच ते जास्त दिवस टिकतात. त्यामुळे मंद आचेवरच अनारसे तळून घ्या. असा रंग आवडत नसेल तरी सुद्धा फिक्या रंगावरती काढून घेऊ नका. सगळ्या बाजूनी अगदी एकसारखा तळला गेलेला आहे आणि हे पहा, हाताला सुद्धा अजिबात तेल लागत नाही. एक अनारसा इथे मी फोडून दाखवलेला आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये किती सुंदर याची जाळी तयार झालेली आहे आणि आतपर्यंत सुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात कच्चा राहिलेला नाही. मस्त कुरकुरीत झालेला आहे. अशा पद्धतीने तयार केलेले अनारसे शेवटचा अनारसा संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. तर हे पहा, पीठ जास्त दिवस न मुरवता न आंबवता सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित जाळी सुटलेली आहे आणि त्यामुळेच आपला अनारसा मस्त कुरकुरीत बनलेला आहे. हे पहा, अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी पीठ आपण वापरलेलं आहे. 5 ते 6 महिने हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. 5 ते 6 दिवस याला बाहेर ठेवायचं आहे. त्यानंतर मात्र याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. 6 महिन्यांमध्ये आपण कधीही याचे अनारसे बनवू शकतो. बनवून घेतलेल्या अनारशाचं आपण वजन करून पाहूयात. तर हे पहा, अर्ध्या पिठाचे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचे अनारसे झालेले आहेत. म्हणजे अर्धा किलो तांदळाचे 1 किलो अनारसे बनतात. फराळाची ऑर्डर घेत असाल तर या सगळ्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगाच्या ठरतील. आणि अनारसे मोजून पाहिले तर 30 अनारसे झालेले आहेत. अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच पीठ वापरलेलं आहे. सगळ्या पिठाचे जर अनारसे करून घेतले तर 60 ते 65 अनारसे सहज बनतील. पहिल्यांदाच जरी अनारसे बनवत असाल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा. अशाच भरपूर दिवाळी फराळाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या रेसिपीमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.